त्याचं तारतम्य प्रत्येक व्यक्तींनी पाळलं तर पाहिजेच आणि विशेषतः लोकप्रतिनिधी तर आवर्जून पाळलं पाहिजे. ठीक आहे, ते जे काही बोलले त्याच्यानंतर त्यांनी माफी मागितली, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा तिथं दिसून आला. नाही असं नाही, पण अशी वेळ पुन्हा एकदा येऊ नये याच्याकरता त्यांनी जबाबदारीने वागावं, जबाबदारीने बोलावं, भान ठेवून बोलावं. विरोधकांवर बोलताना आपल्या बुडाखाली किती अंधार आहेत हे तपासावं आणि त्याच्यानुसार वाटचाल करावं. नुसतं याला त्याला दोष देण्यापेक्षा आपण काय करणार आहे, आपण जे शब्द दिला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मी 1 वर्षात निर्माण करणार, एक जुन्नरकर म्हणून, शिवभक्त म्हणून आम्हाला पण अभिमान आहे. ते 1 वर्षात पूर्ण करणार होते, त्याला आता 2 वर्ष होऊन गेली. काय झालं पुढे? जे काही लोकांनी जे काही डोनेशन दिले, जे काही काम केले, ते पैशाचं काय झालं? किंवा पुढं पुतळा कधी होणार आहे? नसन होणार तर त्याच्यामध्ये अडचणी असेल तर अतुल बेनके पण मदत कराल ना. पण आपण काय बोलतो, कशा पद्धतीने पुढं वाटचाल करतो, काय करतो? आता सर्व तालुक्यातल्या महिला भगिनींचा विमा काढायचा चांगलं आहे ना. त्यांच्या मनात जर ती एक अनोखी आणि चांगली संकल्पना असेल, त्यांनी ती मांडली, त्याचा दुवा त्यांना मिळाला, त्यांनी तो पूर्ण करावा. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की निवडून आल्यावर मी ते करू. म्हटले 1 जानेवारीपासून फॉर्म भरायला सुरुवात करणार. ते झालं नाही. नंतर म्हणले 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी फॉर्म भरा, 26ला आले तरी मी घेणार नाही. आता म्हणले रक्षाबंधनाच्या दिवशी करणार. करा, माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. पण 10 लाखाचा विमा, अपघाती आणि मेडिक्लेम हे जे करणार आहे तुम्ही तो करा ना. जे तुमचे शब्द पाळायचे नाही आणि इतरांना नुसते डुसण्या मारायच्या, हे काही योग्य नाही. तुमचं आता ते स्पेसची जी स्कूल करणार आहे, शिबिर घेतलं, चांगलं केलं, विद्यार्थ्यांना घेऊन जात आहेत, चांगलं करतायत. ते फुकट घेऊन जातात का पैसे घेऊन जातात याच्यातली मला कल्पना नाही. पण ते स्कूल जे निर्माण करणार आहे त्याचं काय पाऊल उचललेलं आहे? किंवा 10 एकरामध्ये घरकुलं बांधणार आहे, त्याचं काय तुम्ही रोडमॅप केलेला आहे? जागा घेतली का, घ्यायची का, कशी काय करणार आहे? ती निदान पुढच्या निवडणुकीच्या आत तुम्हाला जर ती पूर्ण करायची असेल तर निदान आत्ता जागा घेतली पाहिजे. नुसत्या पुढच्या निवडणुकीच्या आत ती जागा कुठेतरी दाखवायची आणि त्याच्यावर भूमिपूजन करायचं, याला काय अर्थ राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निदान तरी तुम्ही असं करू नका. मी तुमचा एक नागरिक आहे तालुक्याचा, तुम्ही माझे लोकप्रतिनिधी आहात, मी तुम्हाला मदत करेल, मी लोकांना आवाहन करेल, हे करेल, पण काय ते सत्य तर येऊ द्या. ते जे पावलं आणले, जशा मिरवणुका तुम्ही तालुकाभर काढले, ते कुठं आहेत, कसल्या अवस्थेत आहेत हे मला माहीत आहे. त्याचे फोटोग्राफ्स माझ्याकडे आलेले आहेत, पण मी कुठं बाहेर देत नाही. ते शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. म्हणून आपण सर्वांनी मिळून ते काम पूर्ण करूयात. जे आपण बोललात ते पूर्ण करा. जे बोललात आणि पूर्ण केलं नाही तुम्हाला इतरांना बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही देखील अनेक आश्वासने दिली होती. डोंबरवाडीचा टोल नाका मी बंद करणार आहे. कसं आहे, डोंबरवाडीचा टोल नाका बंद करायचा म्हणून स्थानिकांना जे काय टोल लागत होते ते स्थानिकांना टोल न घेण्याचा तेव्हा निर्णय घेतला आणि तेव्हापासून एकही कंप्लेंट स्थानिकांची टोलची आली नाही. आधार कार्ड, बाकीच्या गोष्टी, हे दाखव ते दाखव, थोडेसे इश्यू झाले का ते तर आपण बंद केले. त्या टोलचे मी आमदार असताना 4 कंपन्या वाजवल्या. 4ही कंपनी मला येऊन भेटायचे. बंद करणार, शिफ्ट करणार होते. बंद करणार म्हणजे हे करणार होते आणि तो शिफ्ट जो करायचा आहे तो मडच्या पुढं आपल्याला शिफ्ट करायचा आहे. त्याच्यासाठी तेव्हाचे खासदार अमोल कोल्हे आणि मी, आम्ही दोघं, ते आमदार, ते खासदार आणि मी आमदार, आणि आमच्या शिफ्ट करण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत. अजूनही ते प्रोसिजर त्याच्यामागं आम्ही आहेच आहे. त्याच्यानंतर 4 कंपन्या बदलल्या. 4ही कंपनी मला येऊन भेटायचे आणि म्हणायचे की स्थानिक आपण महिन्याचा पास काढू. बाकीचे लोक असं करतात, आम्हाला 5-20 तसे काही भानगडीत काय पडायचं आहे. आमचं जे पूर्वीपासून चालत आलं आहे तसंच ते चाललं पाहिजे. पण आत्ता तर मात्र उलटंच घडलं की स्थानिकांना पण पहिलं टोल लागायला लागला, मग ते मासिक पास करायला लागले. शेवटी लोकांचं आंदोलन त्याच्यामधलं हे, त्याच्यामुळं ते पुन्हा एकदा ते बंद झालेलं आहे. रस्ता होत नाही तोपर्यंत टोल बंद राहावा ही भूमिकाचं मी स्वागतच केलं, चांगलं केलं. पण रस्ता अपूर्ण असताना परत टोल चालू झाला आणि तो पण स्थानिकांना त्यांनी पासवर चालू केला, हे चुकीचं होतं. तेव्हा पण उठाव केला, हे केलं, म्हणून तो स्थानिकांना तो बंद झाला. म्हणून डोंबरवाडी टोल नाका
हा बंद होणार नाही, पण तो शिफ्ट करावा आणि त्याच्यासाठी मी निश्चित प्रकारे प्रयत्नशील राहील. साहेब, तुम्ही दिलेले शब्द त्याला लिमिट नाही, किती दिवसात पूर्ण करायचे. आणि शरददादांनी जे जनतेला शब्द दिले त्याला लिमिट आहे, त्यांनी ते वेळेत पूर्ण कसं करावं. आहे, मी सांगितलं होतं की डुंबरवाडीच्या टोल नाक्यातला बंद करायचा, याचा अर्थ स्थानिक लोकांना त्याचा टोल घ्यायचा नाही असं नाही. मी निवडून आलो का पहिलं काम करील तर डुंबरवाडीचा टोल निवडून आल्यानंतर स्थानिक लोकांना डुंबरवाडीचा 1 रुपयाचाही टोल घेतला नाही. तत्पूर्वी तिथून टोल कलेक्शन स्थानिक लोकांकडून पण वेगळ्या पद्धतीने काढत होते. तो बंद केलेला आहे. आता तिथं रोजची ती भानगड नको म्हणून शिफ्ट करायचा ह्या मी प्रयत्नात आहे. आता तर टाईम फ्रेम आहे, 1 वर्षात पूर्ण करणार, पहिलंच हे करणार ते करणार म्हणून. पण तुम्ही मतदारांना दिलेला तो शब्द तुम्हाला पाळता आला नाही याचं दुःख आहे. कुठला? की मी निवडून आलो का पहिलं काम कुठलं करील तर तो टोल नाका तिथून शिफ्ट करेल. बंद करेल. नाही बघा, थांबा जरा. बंद करील याचा अर्थ स्थानिक लोकांना तिथं टोल घेता येणार नाही असं मी तिथे नमूद केलं होतं. स्थानिक लोकांना आणि तिथल्या याला संघर्ष व्हायलाच नको म्हणून तो शिफ्ट केला पाहिजे. हे मी निवडून आल्यानंतर मला त्या हायवेच्या अथॉरिटीत आणि त्याच्यामार्फत ते कळालं. म्हणून खासदार अमोल कोल्हे आणि आम्ही एकत्रितपणे तो पुढे शिफ्ट करावा याच्याकरता आम्ही ते प्रयत्नात होतो. ठीक आहे, तो झाला नाही, पण तो पुढे शिफ्ट अपयश मान्य ना. नाही, शिफ्ट करण्यामध्ये दिरंगाई झाली. मी काही शिफ्टचं म्हणत नव्हतं, पण स्थानिक लोकांना टोल घेऊन देणार नाही ते मी 5 वर्ष होऊन दिलेलं नाही. आमदार बेनके साहेब, कोणत्याही टोल नाक्यावरती स्थानिक तालुक्याला टोलमाफी असतेच, चाळकवाडीला पण आहे. तुम्ही विधान केलं होतं की मी निवडून आल्यावर डुंबरवाडीचा टोल नाका बंद करणार आहे. सगळ्यात पहिलं काम काय करणार? बंद करणार आहे. तुमच्याकडून 5 वर्षामध्ये तिथं काही झालं नाही. शरद सोनवणेंनी तो टोल बंद करता चालू करता ते त्यांना माहिती. परंतु यापूर्वी तिथे टोल वसुली स्थानिकांकडून केली जायची, आताही केली जात आहे. आपण त्यावर स्थानिकांकडून काय हो हा मग आता स्थानिकांकडून आता टोल कोण वसूल करते? कोणाच्या सांगून करते? कोणी बंद केला, कोणी चालू केला? माझ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये स्थानिकांकडून टोल घेतला का? जेव्हा चुकून असे इश्यू झाले तेव्हा अतुल बेनकेंनी सांगून त्यांचे पैसे परत केलेले आहेत. मी आमदार व्हायच्या पहिले डुंबरवाडीकडून स्थानिकांकडून टोल घेत होते. ओतूर मार्केटला ज्या गाड्या यायच्या त्याच्याकडून टोल घेत होते. निवडून आल्यानंतर टोल नाका बंद करण्यापेक्षा तो शिफ्ट केला जाईल असं जेव्हा कळलं तेव्हा स्थानिक लोकांकडून 1 रुपयाचा टोल घेतला नाही. आणि आता जर स्थानिक लोकांकडून टोल घेत असेल तर हे चुकीचं आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.